जो तेरा था वो जाकर तुझे। जय हो महाकाल. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आवाज आहे माझा क्लिअर सर्वांना? जस्ट टाइप CLR फॉर क्लिअर इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. वेलकम एव्हरीबॉडी. आवाज येतोय सर्वांना? गुड गुड गुड. नमस्कार नमस्कार. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला, आजच्या सेशनची सुरुवात आपण थोडीशी पुन्हा वेगळी करूया, जसं आपण रोज करतो. एकदा जरा सर्वांनी शांत बसून जायचं आहे. सिट रिलॅक्स एव्हरीबॉडी. खांदे सीधे, पाठीचा कणा स्ट्रेट, खांदे सरळ. टेक अ डीप ब्रेथ इन अँड आउट. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ इन अँड आउट. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ इन अँड आउट. ओके, वेलकम वेलकम वेलकम. चला तर सुरुवात करूया. सो प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन आपण शिकत आहोत आणि सोबतच आपण ग्रॅटिट्यूड या विषयाला सुद्धा काय करत आहोत, डिस्कस करत आहोत. ओके. सो आज ग्रॅटिट्यूडचा जो विषय आहे आपला तो काय आहे, धनादेश. धनादेशचा विषय आज. म्हणजे तुम्हाला काल सांगितलं होतं मी की तुम्ही चेक घेऊन या एक सोबत. पण तत्पूर्वी जर का फक्त ग्रॅटिट्यूड जर मी तुम्हाला शिकवलं तर मग कायच गोष्ट आहे, नाही का? त्याच्यापेक्षा मी तुम्हाला काहीतरी आज एक्स्ट्रा शिकवणार आहे. आज थोडंसं पद्धत आपण आपली बदलू. आज मी थोडंसं तुम्हाला वाचून दाखवणार आहे या पुस्तकातून. ओके. पण ते थोड्या वेळाने. आधी आपण आपलं थोड्याशा दुसऱ्या गोष्टी एक्सप्लोर करू. तर ते गोष्ट काय आहे बघा. लाईफची एक अमेझिंग गोष्ट सांगतो तुम्हाला आज, जे तुम्ही याच्या आधी ऐकली नसेलच कदाचित, आणि ऐकली असेल तर पुन्हा ऐकून घ्या, काय हरकत नाही. ओके. चला, आवाज क्लिअर आहे? व्हेरी गुड. चला पुढे जाऊया. सो आता त्याच्यासाठी मला व्हाईट बोर्ड लागेल एक माझं. सो मी व्हाईट बोर्ड ओपन करतो. आयुष्य आहे ना, हे नेहमी एका कर्व मध्ये चालते. कर्व. त्या कर्वला काय म्हणतात? जे महत्वाचं वाटलं ते लिहू शकता तुम्ही. त्या कर्वला काय म्हणतात? CURVE, कर्व. ओके. या कर्व मध्ये आयुष्य चालते. कर्व या, आणि या कर्वचं नाव काय आहे? या कर्वचं नाव आहे जे. तर आपल्या डायरीत लिहा जे कर्व. कर्व कसं लिहितात मराठीत? असं. ओके. जे कर्व. आता हे जे कर्व आपण समजून घेऊ. ठीक आहे. हा आपला आजचा विषय आहे. आणि याच्यानंतर धनादेशला आपण समजून घेऊ. ठीक आहे. सो अजूनही तुम्ही तुमच्या मित्रांना बोलवलं नसेल तर आय रिक्वेस्ट यू, प्लीज सेंड देम मेसेज. पटकन व्हॉट्सअप मेसेज पाठवा त्यांना एक, आणि त्यांना बोलवून घ्या. सेशन चालू झालेलं आहे म्हणा. असं करू नका. ओके. सेशनमध्ये रोज हजर राहत जा. महत्वाच्या गोष्टी आपण शिकत आहोत. असं सांगा त्यांना दोन चार गोष्टी. ठीक आहे. चला इकडे लक्ष द्या. बाकीच्यांनी मेसेज सेंड केल्यानंतर इकडे लक्ष द्यायचं माझ्याकडे. व्हॉट इज जे कर्व? आवर होल लाईफ, आपलं जे पूर्ण आयुष्य आहे ते या जे कर्ववर चालत असते. हे याला म्हणतात जे कर्व थेओरी. काय म्हणतात? जे कर्व थेओरी. या थेओरीवर आपलं आयुष्य चालू आहे पूर्ण. 100%. तुम्ही कोणत्याही देशात असा, तुम्ही कुठेही असा, तुम्ही काळे असा, गोरे असा, तुम्ही हेल्दी असा, अनहेल्दी असा, आपलं आयुष्य हे जे कर्ववर चालू आहे. कसं? आता लक्षात घ्या 2 मिनिटं. जेचा आकार कसा आहे? जे असा असा जातो आणि असा वर जातो. ठीक आहे. सो आपलं लाईफ काहीतरी चालू असते नॉर्मल. ओके. हे आपलं लाईफ आहे. 2 मिनिटासाठी आपण समजू. ओके. कधी कधी हे लाईफ डाऊन जाते. डाऊन, खाली जाते. ओके. आणि ते एवढं खाली जाते, तर हे खाली जेव्हा जाते, जेव्हा लाईफमध्ये डाऊन फॉल येतो, खाली जाते, तेव्हा लोक जनरली घाबरून जातात, घाबरतात, आणि त्यांना वाटते की आता संपलं. आणि या मोमेंटला, या पॉइंटला येऊन बरेच लोक गोष्टी थांबवून देतात, किंवा स्वतःला संपवून टाकतात, किंवा जे काही चालू असेल त्यांचं ते बंद करून दुसरं काहीतरी करतात. तर हा कर्व जो आहे हा आयुष्यात येतो, हा रिलेशनमध्ये येतो, हा बिझनेसमध्ये येतो, हा प्रत्येक त्या ठिकाणी येतो.
तुम्हाला चॅलेंज करण्यासाठी, तुम्हाला चेक करण्यासाठी. ओके, रिलेशन्समध्ये येतो, हेल्थमध्ये सुद्धा येतो, हा हेल्थमध्ये सुद्धा येतो. कधी कधी तुमची हेल्थ एकदम चांगली असेल आणि ते अचानक डाऊन जाईल, तर इथं गेल्यावर बरेच लोकांना असं वाटतं की आता अब खतम हो गया, अब मेरा कुछ नहीं होगा, आता माझं काही बरं होणार नाही, आता हे पाय काही बरे होत नाही, आता हे कंबर दुखी काही थांबत नाही, असं वाटते त्यांना. बट इसके ठीक बाद एक समय आता है और उसको बोलते हैं अपसाइड, ही अशी. ओके, हा जर तुम्ही टाइम काढला तुमच्या लाईफ मधला, तर हा ग्रोथ पिरियड येणार तुमच्या लाईफमध्ये. आणि हा ग्रोथ पिरियड एवढा खतरनाक असतो की हा तुम्हाला, हे जे तुमची नॉर्मल लाईफ चालू असते ना, याच्याही वर घेऊन जातो हा. याला म्हणतात जे कर्व. किती लोकांना समजलं जरा टाइप येस इन द चॅट बॉक्स, और टाइप मी इन द चॅट बॉक्स की समज गया मुझे सर. टाइप मी इन द चॅट बॉक्स. नसेल समजलं तर सोप्या भाषेत मी सांगू शकतो. तेच माझी खासियत आहे की मी सोप्या भाषेत सगळं समजून सांगतो. मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो कि जब भी कभी जिंदगी में खराब टाइम आता है, बहुत खराब, ओके, मग तो पैशाच्या बाबतीत असू द्या, नात्याच्या बाबतीत असू द्या, हेल्थच्या बाबतीत असू द्या, कोणत्याही बाबतीत जेव्हा अतिशय खराब वेळ आलेली असते, तेव्हा समजून जायचं की जे कर्व चालू आहे आणि आता याच्या नंतरचा जी वेळ येणार आहे, ती कशी असणार आहे, ती अपलिफ्ट करणारी असणार आहे, ती आपल्याला वर नेणारी असणार आहे, ती आपल्याला कुठेतरी खूप हायर लेवलवर नेणारी असणार आहे. सो आता मी माझं उदाहरण देतो तुम्हाला समजावं म्हणून, मी दुसऱ्याचं कशाला देऊ, तर मी माझं देतो. सो 2015 वाला जो टाइम था, वो मेरा लाइफ ऐसा चल रहा था, ऐसा ये नॉर्मल चल रहा था. सपने थे मेरे लाइफ में, मेरी कुछ इच्छाएं थी, ओके, मेरी कुछ और चीजें थी, ड्रीम्स थे, गोल्स थे, सब कुछ था. ओके, 2015 में ऐसा चल रहा था. फिर क्या हुआ, अचानक से मेरे लाइफ में जे कर्व आया और मेरा लाइफ डाउन गया, डाउन डाउन डाउन. और इतना डाउन गया कि 2017 तक आई वॉज टोटली जीरो बन गया था मैं. ओके, जो कि यहाँ पे मेरा 1-2 करोड़ का प्रॉपर्टी होगा तो टाइम, त्यावेळेस 1-2 करोड़ची प्रॉपर्टी असेल समजा, अंदाज सांगत आहे मी. सो इधर आके मैं जीरो हो गया था, पूरा जीरो, टोटल जीरो, है ना, कुछ भी नहीं है. उल्टा यहाँ पे मेरे ऊपर लोन चढ़ गए थे, लोन. ओके, तो ये सिच्युएशन आया. देन पण म्हटलं मला कुठेतरी हे जे कर्व थेरी माहित होती. मला माहित होतं की हा जे कर्व आहे आणि आता जो पलटी मारेल तर ते भयंकर पलटी मारेल, हे मला माहित होतं. सो यहाँ पे एक ही चीज इंपॉर्टंट असते या पॉइंटला, की तुम्ही तुमचे जे कर्म आहे, काम जे आहे, कर्म म्हणजे काम जे आहे, ते तुम्ही करत राहा, ऍक्शन घेत राहा, नवीन गोष्टी शिकत राहा, नवीन गोष्टीसाठी वेळ देत राहा आणि तुमचे प्रयत्न जे आहेत ते सतत त्या प्रयत्नामध्ये सातत्य ठेवा, बस हेच महत्वाचं असतं. और फिर यहाँ से 2018 से यहाँ पे वो जे कर्व आया और फिर 18 से लेकर तो 2026 तक अभी ये ऐसा चल रहा है. तर हा जे कर्व तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो. काही लोक जे इथं बसलेले आहेत आता, आजचा 17वा दिवस आहे, 16वा 17वा काहीतरी दिवस आहे आजचा, तर ते 17 दिवसापासून वाट बघत असतील कदाचित की सर माझ्या प्रॉब्लेमवर तुम्ही कधी बोलणार, मेरे प्रॉब्लम का सॉल्यूशन कब मिलेगा, मेरा नंबर कब आएगा. तो आज आ गया भाई आपका नंबर, आज आ गया आपका नंबर. आज मैंने आपको बता दिया कि अगर आप प्रॉब्लम्स में हो तो आपके लाइफ में जे कर्व चल रहा है, अभी इतना खतरनाक बाहर निकलेंगे उससे आप, की जिथं तुम्ही होते त्याच्या कितीतरी पट पुढे जाणार. ओके, ज्या गोष्टी तुम्ही विचार केला नव्हता लाईफमध्ये, त्या गोष्टी सुद्धा होतील, त्या गोष्टी होताना तुम्हाला दिसतील. पॉझिटिव्ह सेन्समध्ये म्हणत आहे मी, त्या गोष्टी होताना दिसतील पॉझिटिव्ह सेन्समध्ये तुम्हाला. तो ये जे कर्व चल रहा है, बिलीव मी. ओके, सो हा जे कर्व एकदा नाही येत लाईफमध्ये, 2-3 वेळा पण येऊ शकतो काही लोकांच्या आयुष्यात. काही लोकांच्या आयुष्यात एकदा येईल, काही लोकांच्या आयुष्यात 2-4 वेळा येईल. पण बरेच लोक त्या जे कर्वच्या जेव्हा खालचा पॉइंट चालू असतो त्या ठिकाणी वो दम तोड़ देते हैं. वो क्या करते हैं, दम तोड़ देते हैं. सो वहां पे दम मत तोडना, बस इतना आज मुझे बोलना था आपको. आता आपण आपल्या विषयावर जाऊ. ठीक आहे, जे शिकले तुम्ही जे कर्व, आवडलं का तुम्हाला, टाईप जे फॉर जे कर्व इन द चॅट बॉक्स. जे फॉर जे कर्व. किती लोकांना जे कर्व माहित होता त्यांनी एकदा मी टाईप करा चॅट बॉक्स मध्ये, तुम्हाला माहित होतं सर हे. ओके, किती लोकांनी माझ्याकडूनच याच्या आधी जे कर्व ऐकलेला आहे त्यांनी पण मी टाईप करा चॅट बॉक्स. बऱ्याच लोकांना माहित नव्हतं, काय हरकत नाही, बरं झालं मी शेअर केलं. चला पुढे जाऊ आता. सो आज मी थोडस
शाळेतले शिक्षक कसे शिकवतात तसं शिकवणार आहे तुम्हाला. ठीक आहे, चालते ना? बोर नाही होणार ना तुम्ही? चला मग शाळेतल्या शिक्षकासारखं शिकू आपण आज. ठीक आहे. सो आज मी तुम्हाला एक चेक आणायला सांगितला होता सोबत. ओके. त्या चेकवर आपल्याला काय करायचं आहे थोड्या वेळाने सांगतो काय करायचं आहे, जस्ट. सो आज हम स्कूल के टीचर की तरह पढ़ेंगे. हम्म. स्कूल के टीचर कैसे पढ़ाते हैं? कोणी टीचर असेल तर इथं डोंट माइंड हा. माझी आई पण टीचर आहे. सो डोंट माइंड. कह रहे सर मजाक ले रहे हो क्या हमारी? ऐसा नहीं बाबा. टीचर की वजह से हम बड़े हुए. ठीक आहे जी. सो जेव्हा आपण कृतज्ञतेची एखादी शक्ती जी आहे, आता ऐका फक्त मला, तुम्ही लिसन टू मी, क्योंकि आज मैं पढ़ पढ़ के बता रहा हूँ आपको. जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची जादुई शक्ती एखाद्या नकारात्मक गोष्टीकडे वळवता, तेव्हा त्या गोष्टीची आधीची जुनी जी स्थिती आहे ती बदलून त्याची जागा नवी स्थिती घेते. जेव्हा आपण निगेटिव्ह थॉट्सबद्दल खूप जास्त विचार करतो, आजचं सेशन 11 पर्यंत चालेल हा, त्यामुळे थोडं लक्ष द्या. जेव्हा आपण निगेटिव्ह थॉट्सबद्दल विचार करतो, तेव्हा जे जुन्या गोष्टी दबलेल्या असतात त्या पण वर येतात. बोलते ना की गडे मुडदे मत उखाडो. सो गडे मुडदे कधी उखाडतो आपण? जेव्हा आपण पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा विचार करतो, तर त्याने काय होते, ती गोष्ट प्रत्येक वेळी नवीन होते. जुनी नाही राहत, ते नवीन होते. आणि नवीन झाल्यामुळे त्याचे इम्पॅक्ट आपल्याला तसे दिसतात. उदाहरणार्थ, तुम्हाला पैशाची उणीव जर का जाणवत असेल, पैसे जर कमी असतील, मात्र त्या अपुऱ्या पैशाबद्दल खंत व्यक्त न करता, तुमच्याकडे जेवढा पैसा आहे, त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा त्या पैशाची उणीव असणे ही तुमची जुनी स्थिती आहे. पण जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, ही तुमची नवीन स्थिती होते. ओके. सो तुम्ही जेव्हा पैसे नसताना, हे फार कठीण आहे, की जेब में रुपया नहीं और आप बोल रहे हो सर कि मैं करोड़पति हूँ, ऐसे बोलो. तो ये पहले तो आपका माइंड एक्सेप्ट नहीं करेगा, 2-3 दिन, 2-4 बार, 5 बार, 6 बार. बट आप जैसे बोलते रहोगे, बोलते रहोगे, बोलते रहोगे, लिखते रहोगे, सो वो अडॉप्ट करना शुरू करेगा उस चीज़ को. ठीक आहे. सो आपल्याकडे जेवढे वाईट भावना असतील पैशाबद्दलच्या, त्याच्याबद्दल न बोलता किंवा त्याच्यावर वारंवार चर्चा न करता, आपण चर्चा कशावर केली पाहिजे, किंवा आपण काय मनात आणलं पाहिजे वारंवार, की माझ्याकडे जो पैसा आहे, जो आत्तापर्यंत आलेला आहे, त्या प्रत्येक पैशासाठी मी काय करतो, धन्यवाद देतो. कधीतरी आपल्या लाईफमध्ये असं झालेलं आहे का? मला वाचून शिकवताच नाही येत. मी आलो डबल नॉर्मल गोष्टीवर. ठीक आहे. चला मी असं शिकवतो तुम्हाला. कधीतरी आपल्या आयुष्यात असं झालेलं असेल ना, की आपल्याला एखादी गोष्ट आवडली आणि ती गोष्ट घ्यायची आपली फार इच्छा होती. आणि अचानक ती गोष्ट कोणीतरी आपल्याला गिफ्ट केली. आणि आपण, "अरे! मी हेच गोष्ट घेणार होतो." असं झालेलं आहे का लाईफमध्ये? असं जर का झालं असेल, कधीतरी असं झालं असेल, तर याचा अर्थ त्यावेळी तुमची कृतज्ञतेची जी पॉवर आहे, ती काम करत होती. पण असं रोज-रोज का नाही होत आपल्यासोबत? असं एखाद्या वेळेसच का होते? रोज-रोज का नाही होत? कारण रोज-रोज आपण त्याची प्रॅक्टिस नाही करत त्याची. ठीक आहे. सो कधी-कधी एखाद्या दुकानात आपण जातो, एखादी वस्तू खरेदी करतो. आपण त्याला डिस्काउंट मागत नाही आणि तो स्वतःहूनच आपल्याला डिस्काउंट देतो, किंवा एखादी वस्तू तो आपल्याला फ्री देतो किंवा एखादं गिफ्ट देतो. तेव्हा आपल्याला किती आनंद होतो. "अरे! कसं काय?" सो हे काय आहे? हे तुमच्याकडे येणारा जो तुम्ही मागितला नाही असा पैसा आहे. जो अनएक्सपेक्टेड मनी है जो आपके पास आ रहा है. तुम्हाला सांगतो एक माझ्या लाईफमधली गोष्ट. 2014 मध्ये मी करिअरची सुरुवात केली. मोटामोटी तशी मी 11 मध्ये केली होती. पण ते पहिलेच्या 2-3 कंपन्या सोडून द्या. 14 मध्ये मी करिअरची सुरुवात केली. 14 ते 18 पर्यंत मी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉब केला. फार्मास्युटिकलमध्ये वगैरे, वगैरे. आणि त्या ठिकाणी पी-एफ नावाची एक गोष्ट असते. माहिती आहे तुम्हाला? पी-एफ, प्रॉव्हिडंट फंड असं काहीतरी म्हणतात त्याला. सो ती भेटत होतं महिन्याचं आणि ते जमाही होत असेल ऑटोमॅटिकली. आता असं झालं, की मी तुम्हाला सांगितलं होतं 5-10 मिनिटं आधी, की 17 मध्ये सिच्युएशन एवढी खराब झाली, 17-18 मध्ये, की ₹100-200 पण फार महत्त्वाचे वाटत होते. म्हणजे आज जे मी म्हणतो, की बाबा 1,00,000चा कोर्स आणि 1,50,000चा कोर्स, हे जर मला त्यावेळेस कोणी म्हटलं असतं, तर मी पण घाबरलो असतो. पण मी तेव्हाही डेअरिंग केली. असं नाही की केली नाही. केली मी तेव्हाही डेअरिंग. सो त्यावेळी एका कंपनीमध्ये माझा ₹75,000 पी-एफ होता जमा झालेला, आणि त्याच्याबद्दल बिलकुल मला काही आयडिया नव्हती. कारण लक्षात घ्या मी काय सांगत आहे, एकदम महत्त्वाची गोष्ट आहे हे. कदाचित एखाद्यासाठी लाखो रुपयाचे दरवाजे उघडू शकतात आज. कारण मी एवढं होतो, जे प्रेझेंट सिच्युएशन होती माझी, ती एवढी खराब होती, की माझ्याकडे हा विचार करायला वेळच नव्हता, की पी-एफमध्ये पण आपले पैसे असू शकतात. क्योंकि हम जो रोज का दुखियारा है हमारे जीवन में, उससे इतने दुखी होते हैं, की आपल्याला नवीन गोष्टी सुचतच नाही. पण त्यावेळेस अचानक हे पुस्तक माझ्या हातात लागलं.
हे कोर्सेस वगैरे मी करतच होतो, ह्या गोष्टी मी करतच होतो. आणि त्यावेळेस हे 28 दिवसाची प्रॅक्टिस मी केली होती. 2017-18ची गोष्ट आहे. माझी पर्सनलसाठी केली होती, कोणाला शिकवलं नव्हतं मी तेव्हा. सो उस टाइम मेरे दिमाग में आया की यार आपण 5-6 वर्ष आपण कंपन्यांमध्ये वेगवेगळं काम केलं, त्या प्रत्येक ठिकाणी आपला पी-एफ कट होत होता. तर तो पी-एफ जमा तर झाला असेल कुठेतरी, पण त्याची काही माहिती नव्हती मला. सो मी 2-4 ज्ञानी लोक जे आहेत त्यांना विचारून माहिती काढली. अँड यू कांट बिलीव्ह, ते बोलते ना की डुबते को तिनके का सहारा, तर तसा सहारा भेटला होता मला. आय वॉज इतका हॅपी झालो होतो मी की बापरे, जसं काही 75 लाख रुपये भेटले मला, 75 करोड रुपये भेटले. ते 75,000 जेव्हा आले, आणि ते पण 2-3 टप्प्यात आले, कारण की ते 2-3 कंपन्यांचं वेगवेगळं होतं तर. पण सांगायचा मुद्दा आहे, अशा अनएक्सपेक्टेड किती गोष्टी तुमच्या अडकलेल्या असतील. आमचे एक स्टुडंट आहे, त्यांचं नाव तर घेत नाही मी आता, ते असतील या बॅचमध्ये बसलेल्या. त्यांनी सांगितलं की सर मी एक एफ-डी केली होती काही वर्षाआधी, आणि मी विसरली की ते एफ-डी केली मी. ते काहीतरी 80,000ची काहीतरी होती. काहीतरी असं होतं ते एफ-डी की काहीतरी, आणि ते मॅच्युअर होणार आहे म्हणे सर आता सप्टेंबर महिन्यामध्ये. पण मी विसरूनच गेली होती. तर आता हे ग्रॅटिट्यूडचा आपला क्लास चालू आहे, हे चालू आहे, वगैरे, वगैरे चालू आहे. तर एक दिवस मला असंच वाटलं की थोडं मी शोधली म्हणे ते बऱ्याच वेळा. मला सापडतच नव्हती घरामध्ये. म्हणून मी सोडून दिलं होतं, विसरून गेली की जाऊ दे आता, गेले ते पैसे डुबले. आणि ती डॉक्युमेंट, ते जे डॉक्युमेंट आहे जे आता मॅच्युअर होणार आहे, त्याचे त्यांना काहीतरी 70-80 हजार रुपये भेटणार आहे आता. ते डॉक्युमेंट त्यांना अचानक सापडलं. आत्ता त्यांनी शेअर केलं मला हे, या या 4-5 दिवसामध्ये. सो आता जरा विचार करा शांत डोक्याने. कुठे कुठे आपला अनएक्सपेक्टेड पैसा जो आहे तो अडकलेला आहे. शांती से अगर आप सोचेंगे, आज रात्री झोपताना काय करायचं, बेडवर गेलो की डोळे बंद करायचे, आणि ईश्वराला, या ब्रह्मांडाला प्रार्थना करायची की जिथून कुठून मला पैसे येण्याचे जे काही सोर्सेस असतील ते सगळे सोर्सेस ओपन करून दे. आय एम रेडी टू रिसीव्ह. म्हणा एकदा माझ्या मागे, आय एम रेडी. म्हणा माझ्या मागे, आय एम रेडी टू रिसीव्ह ऑल द मनी. आय एम रेडी टू रिसीव्ह ऑल द मनी which is coming on my way. I am ready to receive all the money which is coming on my way. I love money and money loves me. So वो आने के रास्ते खुल जाएंगे आपके, आपके इधर. ठीक आहे. अजून एक गोष्ट सांगतो. माझ्या हे पुस्तकाची गरजही नाही आपल्याला, पर्सनल लाईफमध्येच भरपूर एक्सपिरियन्स आहे आपल्या. तुम्हाला सांगतो मी, लपून ठेवत नाही मी काहीच, डायरेक्ट सांगून देतो. जे असतील इथं ते ऐकून घ्या, काही फरक पडत नाही. एक वेळ होती की माझा क्रेडिट स्कोअर फार खराब झाला होता. क्रेडिट स्कोअर माहिती आहे तुम्हाला सर्वांना? क्रेडिट स्कोअर, बँकेचा एक स्कोअर असतो. तुम्ही चांगला ई-एम-आय वगैरे भरला तर तुम्हाला अजून 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 व्याज मिळते, आपल्या सॉरी, पैसे मिळतात, लोन मिळते. तर ते मला मिळत नव्हतं, क्योंकि मेरा क्रेडिट स्कोर बहुत खराब था. एक दिन मुझे एक कॉल आया की सर तुम्हाला क्रेडिट कार्ड पाहिजे का? मी समोरून म्हटलं की मला तर पाहिजे, पण तुम्ही देणार नाही. तर म्हणे सर असं का बरं म्हणता तुम्ही? म्हटलं माझा क्रेडिट स्कोर फार फरक खराब आहे म्हटलं सर. तो तुम्ही काय देणार मला? यू कांट बिलीव ना, आपको विश्वास नहीं होता ना कि ये आपके सामने बैठा हुआ इंसान इस सिच्युएशन से ऊपर आया है. म्हणूनच मी वारंवार सांगतो माझ्या स्टुडंटला कि आई एम द रियल टेस्टिमोनियल ऑफ माय लाइफ. भैया, आपको अगर ज़िंदगी सुधारनी है तो मेरे साथ आ जाओ. मैं वहाँ से झिरो से उठा हूँ, मैं आपको आपको भी उठा दूंगा मैं. ठीक आहे. तर मी म्हटलं मला तर पाहिजे, पण तुम्ही देणार नाही. ते म्हणे नाही नाही सर, आम्ही देऊ, तुम्ही सांगा काय आहे काय नाही. मी त्याला सांगितलं, सगळे डॉक्युमेंट वगैरे दिले. त्यांनी, बिचाऱ्यांनी थोड्या वेळाने कॉल केला आणि एकदम नाराज आवाजामध्ये तो म्हणाला, सर सॉरी, तुमचा स्कोर फार. म्हटलं मला माहित है भाई, त्याच्या उसमें कोई मुझे बुरा लगने की कोई बात नहीं, मुझे मालूम है की हालत अभी अपनी खराब है. ठीक आहे. उस टाइम भी मैं ऐसे ही बिहेव करता था जसं मी आता करत आहे. तुम्हाला असं वाटेल की आता हसत, मी तेव्हा असंच हसत होतो. ठीक आहे. सो मैंने बोला कोई बात नहीं भाई, इट्स ओके. तेव्हा सुद्धा नेक्स्ट टाइम हे ग्रॅटिट्यूडचं सेशन स्वतःसाठी करत होतो मी. ते ते वर्ष मला वाटते 2019च्या आसपासची गोष्ट आहे ही. पहिली गोष्ट 17च्या आसपासची आहे, दुसरी 19च्या आसपास. सो उसी बंदे ने मुझे ठीक 3 महीने बाद कॉल केला त्याने. एक्झॅक्ट 3 महिन्यानंतर त्याने मला कॉल केला की सर पुन्हा एकदा चेक करायचं का? आता 90 दिवस झालेले आहे, पुन्हा एकदा चेक करायचं का? मी म्हटलं भाई ठीक आहे, कर लो आप. आणि त्यावेळेस मला पहिलं क्रेडिट कार्ड मिळालं, ज्याची, जे काय म्हणतात त्याला, ते लिमिट जी असते ते 10,000 रुपये होते फक्त. आणि तो म्हणे सर हे 10,000 रुपये जर का तुम्ही वेळेवर भरत राहिले तर तुमचा मागचा क्रेडिट स्कोरही चांगला होईल आणि तुम्हाला आणखी आणखी बँकेकडून वगैरे हे मिळेल.
अँड सरप्रायझिंगली त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी क्रेडिट स्कोअर वाढत गेला. आज बँका माझ्या मागं लागतात, लोन घ्या. मी म्हणतो मला पाहिजे नाही. एक टाइम होता, मैं हर एक बैंक, कोणतीच बँक नव्हती सोडली मी. सो ये है, जिंदगी का ये रूल है. सो आप ग्रॅटिट्यूड करना चालू करो. फुकटच 28 दिवसाचा क्लास नाही घेत आहे मी. ये जिया हूँ मैं सब चीज़ें. आई एम नॉट अ लाइक बुकिश पर्सन. मैं सब जिया हूँ, ये आप भी जियो. एंड यू अंडरस्टैंड, आप समझेंगे कि फिर क्या उसकी जादू है. ठीक है जी. धनादेश आणला सर्वांनी सोबत? चेक आणला? चेक आणला का? ओके, घ्या मग चेक हातात सर्वांनी. घ्या तुमचा चेक, घ्या पेन, घ्या मस्त सुंदर. ओके. आणि स्वतःचं नाव लिहा त्या चेकवर. काय लिहा? स्वतःचं नाव लिहा. डोळे बंद करा आणि एक अमाऊंट आणा मनामध्ये. बिलकुल विचार नका करू की ते कसे येणार, काय सोर्स आहे त्याचा, काहीच नाही, घेणं देणं नाही त्या गोष्टीशी. फक्त तुम्हाला किती अमाऊंट पाहिजे, जस्ट थिंक अबाउट दॅट अमाऊंट. आराम से, ऐसा नहीं, घाई नका करू. टेक युअर टाइम, 2 मिनिट लगने दो. आंखें बंद करो, शांती से सोचो. आणि त्या अमाऊंट सोबत तुम्ही काय करणार त्याचा हिशोब जर तुम्ही केला तर फारच चांगला होऊन जाईल. क्लॅरिटी येईल तुम्हाला. की समजा एखाद्याने लिहिलं की सर आय वॉन्ट 1 करोड, 1 करोड पाहिजे सर. तर त्याच्यासोबत काय करशील बाबा तू? 1 करोड सोबत आले, समजा उद्या आले 1 करोड, काय करशील? क्लॅरिटी आहे का? ती क्लॅरिटी तयार करा माइंडमध्ये डोळे बंद करून. क्रिएट दॅट क्लॅरिटी इन युअर माइंड राईट नाव. अब्बी के अब्बी. टेक युअर टाइम. आराम से अपना टाइम लो. आणि ज्या गोष्टी तुम्ही त्या पैशामधून करणार आहात त्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा. काही खरेदी करायचं असेल, इमॅजिन करा तुम्ही ते खरेदी केलं. ती गोष्ट तुम्हाला आधीच मिळाली आहे, इमॅजिन करा. तेवढा आनंद आणि तेवढी थँकफुलनेस मनामध्ये क्रिएट करा की अगर ये सच हो जाए, जो हम बोल रहे हैं, जे आपण विचार करत आहोत, ही जर गोष्ट सत्य झाली, तर काय फील होईल तुम्हाला तुमच्या हार्टमध्ये, तुमच्या मनामध्ये? ओके. फील करा. टेक युअर टाइम. ओके. अभी अभी आपका जो आंकड़ा है वो, आपका नाम लिख दो पहिले तो, है ना? व त्या चेकवर ओरिजिनल चेक आणला असेल तुम्ही, अशी मी आशा करतो हां. नसेल तर कोणाकडून मागून आणा, काही आणा. नाही तर इंटरनेटवरून डाउनलोड करा. ओके. आज नसेल केलं तर उद्या करा. पण करा नक्की. फक्त ऐकून उपयोग नाही. ऐकून नाही होत बदल. मी ग्रुपवर तुम्हाला चेकची इमेज शेअर करायला लावेल आज. त्या चेकचा तुम्ही फोटोही काढू शकता ज्यांच्याकडे चेक नाही आहे. कोणीतरी सांगत होतं परवा की चेक नाही सर माझ्याकडे. काही हरकत नाही. समजू शकतो. चेक येईल तुमच्याकडे एक दिवस. काळजी नका करू. ठीक है? सो अभी जो जितना अमाउंट आप सोचते हो उतना अमाउंट लिख दो वहाँ पे. त्या चेकवरती अमाउंट लिहून टाका. किती अमाउंट पाहिजे तुम्हाला. तुमचं नाव लिहा. आणि बँकेचं नाव जे असेल ते ना त्याच्या बाजूला नाव लिहा युनिव्हर्सल बँक. युनिव्हर्स बँक किंवा युनिव्हर्सल बँक. ओके. बिकॉज या युनिव्हर्सला मागत आहात तुम्ही ते अमाऊंट. ओके. आणि त्या चेकच्या बॅक साईडला लिहा तथास्तू. काय लिहा? तथास्तू. आणि एक तारीख लिहून टाका त्याच्या राईट साईडला वर. ज्या तारखेला ज्या तुम्हाला वाटते की या तारखेपर्यंत हे आलं पाहिजे ते तारीख लिहून टाका. आता हा जो चेक आहे, हा धनादेश जो आहे, हा अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे घरामध्ये, अशा ठिकाणी लावायचा आहे जिथे तुम्हाला तो 2-3 वेळा दिसेल दिवसात, वारंवार दिसेल. ओके. वारंवार दिसेल असं टाकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक वाक्य लिहा त्या चेकवर जिथं जागा असेल तिथं, कारण की तो काही कामाचा तर नाही आहे तसं तुमच्या आता, फक्त याच कामाचा आहे. ते लिहा तिथे जागा. तिथे लिहा द ग्रॅटिट्यूड बँक ऑफ युनिव्हर्स. काय लिहा? द ग्रॅटिट्यूड बँक ऑफ युनिव्हर्स.
पे कोणाला करणार आहात? स्वतःला. आकडा टाकला तुम्ही आणि स्वतःची सही करून टाका. तिथे खाली सहीच्या ठिकाणी लिहा द युनिव्हर्स. काय लिहा? द युनिव्हर्स. म्हणजे युनिव्हर्स हे तुम्हाला देणार आहे. सो या चेकचा फोटो तुम्हाला मिळून जाईल आज, काळजी नका करू. त्याचं तुम्ही हे काढू शकता. ठीक आहे. आता हा अशा ठिकाणी ठेवायचा आहे तुम्हाला घरात तुमच्या, की ज्या ठिकाणी तो वारंवार तुम्हाला दिसेल आणि वारंवार तो तुमच्या नजरेखालून जाईल. ठीक आहे. सो वाचून दाखवतो मी. जादूचा धनादेश आज तुमच्या सोबत तुम्हाला घेऊन जायचा आहे. तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवायचा आहे. आणखी किमान 2 वेळा तो तुम्हाला हातात घ्यायचा आहे. तुम्हाला ज्या गोष्टीसाठी पैसा हवा आहे, त्यासाठी तो तुम्ही वापरत आहात, अशी तुम्हाला कल्पना करायची आहे, इमॅजिनेशन करायचं आहे आणि ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे, असं समजून शक्य तेवढा आनंद आणि कृतज्ञता तुम्हाला व्यक्त करायची आहे. दिवसाअखेरीस म्हणजे दिवस जेव्हा संपेल, त्या दिवशी त्या प्रत्येक दिवसाच्या शेवटी जादूचा धनादेश जो आता तुम्हाला मिळालेला चेक आहे, त्याला काय म्हणतो आपण? मॅजिक चेक. तर हा मॅजिक चेक तुम्हाला दररोज चटकन दिसेल अशा ठिकाणी ठेवायचं आहे. जादूच्या धनादेशावर लिहिलेली रक्कम तुम्हाला मिळाली आहे आणि तुम्ही त्या रकमेतून ज्या तुम्हाला वस्तू घ्यायच्या आहेत, त्या घेतलेल्या आहेत. जिथं खर्च करायचं तिथे तुम्ही खर्च करत आहात. हा धनादेश बदलून त्या जागी तुम्हाला खरोखरच हव्या असलेल्या दुसऱ्या एखाद्या वस्तूसाठी लागणारी जी रक्कम आहे, ती रक्कम तुम्ही अगेन टाकू शकता. नवा धनादेश पण बनवू शकता. जर का तुम्ही ही अमाउंट अचीव्ह केली, तर पुढच्या वेळेस पुन्हा दुसरा चेक तुम्ही लिहू शकता. ती अमाउंट अचीव्ह झाली, की पुन्हा तिसरा चेक तुम्ही लिहू शकता. ओके. आणि हे कसं होईल? हा प्रश्न तुमच्या डोक्यात नाही आला पाहिजे. तुमच्या डोक्यात फक्त एवढं आलं पाहिजे, की हे होने वाला है, दॅट्स ऑल. ठीक आहे जी? क्लिअर? अच्छा है ॲक्टिव्हिटी आज का? केली तुम्ही ॲक्टिव्हिटी? सो आता एक गोष्ट ऐका. ही गोष्ट तुम्हाला हेल्प करेल. लिहिली? बस एवढंच आहे आजचं. आता माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. एक व्यक्ती असतो, त्याच्यावर खूप मोठं कर्ज होते. एवढं कर्ज होते, की त्याला काहीच ऑप्शन राहत नाही आणि त्याला आता फक्त एकच ऑप्शन राहते, की आता मला जीव देऊन द्यायचा आहे आणि मी काही जगू शकत नाही. तर तो काय करतो? तो एक मोठं पूल शोधतो, पूल, ब्रिज आणि त्या ब्रिजवर जाऊन उभा राहतो. ब्रिजच्या खाली नदी असते आणि करोडो रुपये त्याच्यावर कर्ज झालेलं असते. तर तो म्हणतो, की आता काही माझ्याकडे पर्याय नाही, मी जीव देऊन देतो आणि तो त्या ब्रिजवर उभा राहतो आणि विचार करतो, की आता मी खाली उडी मारतो म्हणजे सगळं काही संपून जाईल आणि मी मुक्त होऊन जाईल. तो बस उडी मारणारच असतो. तेवढ्यात बाजूने एक म्हातारा येतो आणि तो म्हातारा चांगला असतो. कपडे सूट-बूट घातलेले असतात त्याने आणि तो म्हणतो, "ऐ काय करत आहे तू?" तर हा म्हणतो, "अरे थांबवू नका मला आता." "नाही, नाही थांब, थांब. उतर, उतर, उतर. काय झालं? काय झालं? मला सांग." तर हा सांगतो, की "असं झालं, बिझनेसमध्ये लॉस झाला, एवढं हे झालं, एवढं कर्ज झालं. आता मी जगून काही फायदा नाही. काय करू मी जगून?" वगैरे, 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 वगैरे. त्यावेळी तो म्हातारा म्हणतो, की "बेटा एक काम कर, किती आहे तुझ्यावर कर्ज?" तर मग हा एक XYZ अमाउंट सांगतो, की 10 करोड आहे बाबा माझ्यावर. जे काही अमाउंट सांगत असेल. तो म्हातारा म्हणतो, "ठीक आहे, 2 मिनिटं." तो असा हात टाकतो इकडे असा त्याच्या याच्यामध्ये ब्लेझरमध्ये, खटकन चेकबुक काढतो बाहेर. त्याच्यावर अमाउंट लिहितो. टिक, 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 टिक. हां, हे अमाउंट सही करतो खाली आणि चेक फाडून त्याला देतो, "हे घे आणि तुझं कर्ज तू नील कर आणि जा. टेन्शन घेऊ नको आता. आत्महत्या करायची काही गरज नाही. मरायची काही गरज नाही तुला." माणूस फार खुश होऊन जातो, की "अरे वाह! मजा आ गया. प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला." पण त्याला तो जरा इमानदार टाइपचा माणूस असतो. त्याने ग्रॅटिट्यूडचं सेशन केलेलं असते आपलं. तर तो म्हणतो, की "ठीक आहे, मी एक काम करतो. आता चेक तर मला मिळालेला आहे. मी सिक्युअर तर झालो आहे. पण मी एक काम करतो 2 महिने स्वतः एफर्ट्स करतो. 2 महिने आणि त्यानंतर जर काही नाही झालं, तर मी हा चेक जो आहे, हा बँकेत लावून टाकेल माझ्या. कारण 3 महिन्याची व्हॅलिडिटी आहे चेकची, 90 दिवसाची. तर 2 महिने मी स्वतः काम करतो. जर नाही झालं काही माझ्याकडून, तर नंतर हा चेक मी बँकेत लावेल आणि ते बाबांनी दिलेले जे पैसे आहे, त्या अंकलनी वगैरे त्या बिझनेसमॅननी, ते पैसे मी वापरून टाकेन. असा तो विचार करतो घरी जाताना. की म्हणतो, "यार, मी मरायला गेलो होतो, पण कुणीतरी मला चेक देऊन दिला. तर हे तर मॅजिकच आहे." असा तो विचार करतो. कारण त्याने कोणता क्लास केलेला असतो? ग्रॅटिट्यूडचा. ठीक आहे. सो मग तो घरी जाताना काय करतो? विचार करतो की 2 महीने मी काहीतरी मेहनत करतो. तर मग तो 2 महीने बहुत जम लगा के मेहनत करता. रोज सकाळी उठणार, बाकीच्या गोष्टी रोज, 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 रोज खूप फोकस करतो. आणि सुदैवाने काय होते, भगवान की कृपा से त्याच्यावर जेवढं काही लोन असते, त्याच्यापैकी जवळ-जवळ 70 ते 80% लोन तो कमी करून टाकतो स्वतःवरचं. इतकी मेहनत आणि सगळ्या गोष्टी त्या ऑर्डर्स कारण त्याचा ॲटिट्यूड चेंज होऊन जातो त्या दिवशीपासून. जो की त्याचा मरणाचा ॲटिट्यूड असतो, तो त्याचा
फोकस चेंज होऊन जातो त्याचा त्याचा फोकस कामावर लागून जातो आणि त्याला समजते की आता हा चेक लावायची काही गरज नाही मला. ओ माय गॉड, मी तर 80% लोन माझं क्लिअर केलं. व्हेरी नाईस. मग त्याला वाटतं की अरे ते जे त्या दिवशी काका भेटले होते आपल्याला, त्यांचा चेक त्यांना परत करून टाकू. काय करायचं त्यांच्या चेकचा, आता पुढच्या एका महिन्यात तर मी अजून पैसे कमावूनच गेला आणि मग मी ओके होऊन जाईल. तर तो शोधत शोधत त्या पुलावर जातो, पुन्हा त्या ब्रिजवर जातो की ते काका कुठं दिसतील का, आणि तो चेक त्याच्या हातात असतो आणि तो खूप शोधतो इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे. मग जसं आपण कधीतरी एखाद्याला विचारतो की अरे इकडे कोणी असा माणूस दिसला का, तसं तो 2-4 लोकांना विचारतो. त्यातील एक चहा बनवणारा व्यक्ती असतो, त्याच्याजवळ जातो थकून हारून. तिथं म्हणतो, त्याला म्हणतो अरे बाबा एक चहा दे. तो म्हणतो साहेब का बरं टेन्शन मध्ये आहे तुम्ही. तो म्हणतो अरे एक माणूस यार इथं मला 2 महिने आधी भेटला होता, त्याला मला त्याचे पैसे परत करायचे, त्याचा चेक परत करायचा आहे. मग तो वर्णन सांगतो की तो माणूस असा 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 होता. तर तो चहावाला म्हणतो साहेब त्याने तुम्हाला चेक दिला काय. तो म्हणतो हो. तुला कसं माहित की त्याने चेक दिला. अरे साहेब तो दिवसभरात 10 चेक वाटत फिरत असतो. तो माणूस पागल आहे. तो चांगले कपडे घालतो, चेकबुक घेतो आणि रोज याला त्याला चेक देतो की हे घे 10 करोड, हे घे 5 करोड. हा डोक्याला हात लावतो. ओ माय गॉड. हात लावतो आणि मनातच हा हसतो की बघा, त्या एका व्यक्तीमुळे त्याने फक्त मला काय दिलं, एक झूठी होप. कैन यू इमेजिन कि अगर आप किसी को ये बोल दो कि अरे टेंशन मत लो सर, हो जाएगा, भरोसा रखो हो जाएगा, दैट ऑल्सो कैन समबडीज लाइफ, दैट ऑल्सो कैन चेंज समबडीज लाइफ. और वो बोलता है की अरे बापरे, आज जर त्यांनी मला थांबवलं नसतं कदाचित म्हाताऱ्यांनी, आता तर मी मेलो असतो. सो वन होप कॅन चेंज युअर लाईफ. तो आज जो चेक लिहिलेला आहे तुम्ही, समजलं तुम्हाला. आता पुढची गोष्ट सांगायची गरज नाही आहे. ठीक आहे. सो असं समजा की तो चेक लिहिला तुम्ही आज. अभी उस रास्ते पे चलना शुरू करो एंड देन सी द मैजिक. ओके. मैंने तो वो देख लिया, मैंने 1 करोड़ का लिखा था बहुत सालों पहले, हो गया मेरा वो. ओके. अंडरस्टैंड एवरीबॉडी. मजा आया कि नहीं. टाइप MAZA in the chat box. How many people are enjoying these sessions? How many people are enjoying every day? शीतल, काय म्हणता तुम्ही शीतल. हात वर केला तुम्ही. 100% वर करायचा असा 100%. हे बघा, हे असं आहे 30, हे असं आहे 50 आणि असं आहे 100. ठीक आहे. ओके. 100 करायचं कधी कोणती गोष्ट. ओके. चलो जी, मजा आया. व्हेरी गुड, थँक्यू सो मच. सो जाता जाता फक्त एक छोटीशी अनाउन्समेंट करतो की 90 डेज आपला जो क्लास सुरू होणार आहे 20 तारखेपासून, 20 मे 2026 पासून जो क्लास सुरू होणार आहे मिरेकल मॉर्निंगचा, त्याच्यामध्ये टोटल 21 सीट आहेत. त्याच्यामधल्या मला वाटते काहीतरी 8 की 9 सीट बुक झालेल्या आहेत ऑलरेडी. सो इफ यू आर इंटरेस्टेड, त्याचा एक फॉर्म चॅटबॉक्समध्ये येईल, तो फॉर्म भरून द्या. आणि त्याच्यामध्ये आम्ही एक छोटीशी तुमच्यासाठी, बऱ्याच लोकांनी रिक्वेस्ट केली म्हणून, की तुम्ही 2 हे करू शकता, 5 आणि 5 असं. म्हणजे 5,000 तुम्ही आता भरायचे आणि 5,000 तुम्ही एक 15-20 दिवसात नेक्स्ट भरायचे. तर असं 2 EMI मध्ये तुम्ही ते भरू शकता. पण मी पुन्हा एकदा सांगतो बाबा, फार जास्त तुम्ही सिरियस असाल तरच त्या कोर्समध्ये या. कारण की इट इज नॉट अ लाईक रेग्युलर काइंड ऑफ कोर्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फार एफर्ट्स करावे लागतील. तर त्यामुळे सिरियस असाल तुम्ही, तुमची इच्छा असेल, खरंच काही गोल असेल, है ना, काही कर्ज बिर्ज झालं असेल, ते कम्प्लीट करायचं असेल तुम्हाला आणि त्याच्यासाठी मेहनत करायला तयार असेल, तर या. ठीक आहे. काही प्रश्न घेऊ आपण. थोरवे सर कोण आहे, नवनाथ थोरवे. संजय सरांशी बोलू आपण पटकन. हो हो, विनायक साहेब. चेकचा फोटो नाही. बोला संजय सर, बोला बोला बोला. त्याचं टायमिंग काय आहे? त्याचा टायमिंग आहे सकाळी 6 ते 7. ठीक आहे. 6 ते 7 आहे. पण कदाचित अर्धा तास त्याच्यात वाढू शकतो. 6 ते 7:30 होऊ शकतो किंवा 5:30 ते 7 असाही होऊ शकतो. ठीक आहे. मग उठायला किती वाजता लागेल? आपण किती उशिरा उठू? तेच तर आहे ना, मग मेहनत मेहनत करावी लागेल थोडीशी. ओके. 2 दिवस आमचं काम चालूच. चालूच. हो मग
वही तो है, फिर आपके आपके जीवन में एनर्जी आ रही है ना, मोमेंटम आ रहा है, देखो ॲट दिस एज, या एज मध्ये पण किती एनर्जीने तुम्ही काम करत आहात, 1 2 3 4 सेशन अटेंड करा तुम्ही, दॅट्स अ गुड थिंग. नवनाथ साहेब बोला, काय म्हणणं आहे तुमचं? झालं सर, संजय सर तुमचा प्रश्न संपला. क्लास एकदम खूप छान होते सर. थँक्यू थँक्यू, धन्यवाद. मध्ये मध्ये मी नव्हतो जॉईन होत, पण झालो. पण आजचा जो क्लास मला खूप बरा वाटला. अच्छा, ऍक्च्युली ओके ओके. माझ्यावरती पण म्हणजे असं वेळेस थोडंसं लोन वगैरे आहे. हम्म पण तुम्ही जी स्टोरी सांगितली, हम्म तर ते खूप म्हणजे बरी वाटली. की प्रयत्न हा करायलाच पाहिजे. प्रयत्नात काही ना काहीतरी मार्ग निघेल. हम्म. एकदम ऐकून छान वाटलं. आता थँक्यू. आम्ही पण हारणार नाही. इथून पुढे नवीन नवीन प्रयत्न करून चालू ठेवून काही येस ना काहीतरी येस मार्ग निघतील. येस येस, थँक्यू थँक्यू फॉर शेअरिंग. धन्यवाद सर. लोन कोणावर नाही हो, अंबानीवर लोन आहे, माहिती आहे की तुम्हाला, 3,000 कोटीचं की काहीतरीचं लोन आहे अंबानीवर, ठीक आहे. सो इट डझंट मॅटर, मुद्दा हा आहे की लोन कशासाठी घेतलेलं आहे, ते ते महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही तेवढे प्रामाणिक आहात का की ते तुम्ही हे करणार आहात. मागच्या एका बॅचमध्ये माझ्या एक व्यक्ती आला होता, त्याच्यावर 20 लाखाचं लोन होतं. मी त्याला एक सिंपल गोष्ट, तो म्हणे सर मला बाहेर यायचं. मी म्हटलं सिंपल आहे, 1 लाख अजून लोन करावं लागेल तुला. टोटल तू 21 कर, आणि मग आपण सोबत काम करू 21 साठी. कारण 1 लाख रुपये म्हटलं माझी फीज आहे, ती भरावं लागेल तुला, नंतर मी सांगतो तुला. तो म्हणे सर 20 लाख पहिलेच आहे. म्हटलं एक अजून करणं काय फरक पडते, भरना है तो पूरा कर फिर अभी. ओके. पण ते सिरियस नाही होत ना तुम्ही तोपर्यंत. सो इट इज़ वेरी इंपॉर्टंट कि आप सीरियस हो जाओ भैया. हाँ, आंखों से आंसू निकलना चाहिए, तब तक काम नहीं होता है. जब आदमी बहुत रोता है ना कि यार बस अभी नहीं जीना ये जिंदगी, उसी टाइम, दैट इज द मोमेंट व्हेन योर लाइफ इज गोइंग टू चेंज 360 डिग्री. बस समझ जाना उस दिन चेंज होने वाला है, ठीक है. सो मैं भी रोया था कभी बहुत ज़्यादा, लेकिन उससे बदल गया फिर वहां से सब कुछ, ठीक है जी. सो डोंट वरी, जो भी चल रहा है, डरो मत, लढो. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लढो. कारण हे जे जग आहे, हे जे दुनिया आहे, हे लढणाऱ्यांना लक्षात ठेवते, रडणाऱ्यांना नाही लक्षात ठेवत. ओके. सो याद रखना हमेशा. महादेव साहेब बोला पटकन, काय आहे? विजया मॅडम काही बोलायचं आहे का तुम्हाला? बरं बरं, बोलून घ्या, चला विजया मॅडमशी बोलू आपण. द मोस्ट चेक यंगेस्ट विमेन इन द बॅच. येस, बोलू जी. चेकवर सही करायला सांगितली ना, तिथे काय लिहायचं? द युनिवर्स असं लिहायचं. आपलं नाव नाही लिहायचं, आपण आपली सही नाही लिहायची. नाही, तुम्ही देताय का पैसे? युनिवर्स नाही देत नाही, आहे हा. पैसे तुम्हाला. हा, तर बर युनिवर्सची बर, सही लिहायची, द युनिवर्स. त्याचा हा, फोटो थँक्यू पाठवतो सर. मी तुम्हाला, ग्रुपमध्ये पाठवायला सांगतो फोटो, ठीक आहे. बर बर, थँक्यू सर. थँक्यू सो मच माताजी, धन्यवाद. बोला कारंडे साहेब. ओके, इफ यू वॉन्ट टू शेअर समथिंग यू कॅन शेअर, वी हॅव 5-10 मिनिट्स. शेअरिंग घेऊ आपण थोडंसं, बोला पटकन. खूप खूप धन्यवाद सर. आज वेळेबद्दल जे तुम्ही सांगितलं मी कधी माझ्या आयुष्यात ऐकलं नव्हतं. ऐकून फार आनंद झाला. हम्म, आणि हम्म. तुमच्या माझी पण परिस्थिती जे सारखीच आहे, डाऊन आहे. आणि आता मला वाटलं की आता क्लास बघून आणि इतका आनंद झाला की मी पण आज होऊ शकतो, मी होणार. हम्म. हे माझे शब्द आहेत सर. सो मच थँक्यू सर. थँक्यू सो मच, धन्यवाद. सर पुस्तकाचं नाव मिळेल का मला सर? हो, जादू नाव आहे त्याचं, टाका ना तुम्ही ॲमेझॉनवर, मी त्याची लिंक पण तर टाकली होती, हे बघा, हे जादू नाव आहे त्याचं. थँक्यू. पण त्याच्यातलं कमी आणि बाहेरच जास्त बोलतो मी, पण तरी तुम्ही ते पुस्तक वाचा. मला पुस्तक वाचायची सवय आहे. बिलकुल बिलकुल, नक्की वाचा, ठीक आहे. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो सर्वांना, जरा थोडंसं पर्सनल एक्सपिरियन्समधून मी सांगतो ही गोष्ट तुम्हाला. सी आप तब तक नहीं हारे हो जब तक आप ये मानते नहीं कि आप हार गए हो, ठीक आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. जोपर्यंत तुमचे प्रयत्न चालू आहेत, जोपर्यंत तुम्ही प्रामाणिक आहात, जोपर्यंत तुमची नियत चांगली आहे, जोपर्यंत तुमची इच्छा आहे, तुमच्या किती कर्ज असू द्या काही फरक पडत नाही, जब तक आपकी नियत अच्छी है कि मेरे को सबका लौटाना है, देना है, मैं करूँगा. क्योंकि इस सारी सिचुएशन से मैं गया हूँ, टू बी वेरी ऑनेस्ट, बहुत खतरनाक वाली. शायद मेरे से भी खतरनाक सिचुएशन में होंगे कुछ लोग, असं नाही म्हणत मी, पण सांगत आहे मी. सो आप अगर
आपका दिल अगर साफ है, हर दिल चंगा तो हर पानी में गंगा, है ना? सो दिल अगर आपका साफ है और आपकी देने की पूरी पूरी इच्छा है सामने वाले का जो भी है, सो डरना नाही, अपना काम करते राहू. देखो सिच्युएशन विल चेंज. आणि हा क्लास कदाचित त्यासाठीच आला असेल तुमच्या लाईफमध्ये. हा क्लास काही आपोआप नाही आला. 1300 लोक आहेत ग्रुपमध्ये. किती? 1300. बघून घ्या तुम्ही जाऊन कधी. 1300 लोक आहेत कम्युनिटीमध्ये. जॉईन किती होतात रोज? 200 फक्त. सो बाकीचे जे 1100 आहे त्यांचा टाइम नाही आला अजून. तुम्ही असं नका समजू की अरे हो सर क्या उनका टाइम आया नाही. आणि तुम्हाला काय वाटते ते यूट्यूबचे व्हिडिओ पण पाहत नाही. हे पण तुम्हाला मी 200% सांगतो. 200% सांगतो मी. काहीच नाही करत ते. ते फक्त येऊन बसलेले आहेत ग्रुपमध्ये. तो गलती उनकी है नहीं. उनका टाइम नहीं आया अभी तक. जब तक वो टाइम नहीं आता है तब तक वो चीज़ें होती नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे बोलणं बंद करा स्वतःबद्दल निगेटिव्ह बोलणं बंद करून टाका. नाही आहे तो बी बोलो. तेच सांगितलं ना, ॲडव्हान्समध्ये ग्रॅटिट्यूड देणं चालू करा की आहे माझ्याकडे, मी थँक्यू आहे त्याच्याबद्दल, त्याच्याबद्दल मी धन्यवाद देते. ॲडव्हान्समध्ये ग्रॅटिट्यूड देणं चालू करा. दॅट विल डेफिनेटली हेल्प यू. बोला शीतल मॅडम पटकन. तेच तेच लोक बोलतात आहे ना, नवीन लोक कोणीच नाही बोलत. ते मॅडम कुठे गेलं आपलं, काय नाव सर आहे मी त्यांचं? हा क्लास बोला बोला. सर मी हा थँक्यू सर थँक्यू. हा क्लास चालू व्हायच्या आधी मी खूप डाऊन 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 होते. म्हणजे ठीक आहे सगळं, 1 वर्षापूर्वी माझे मिस्टर वारले तर हम्म, बऱ्याचपैकी डाऊन डाऊनच होते मी आता वर्ष दीड वर्ष. हम्म, पण तुम्हाला सर खोटं वाटेल, 1.5 ते 2 वर्षांनी एक आतून म्हणतात ना, थोडस खुश वाटायला लागलंय, फ्री वाटायला लागलंय, छान वाटायला लागलंय. हे फक्त तुमच्या आणि तुमच्या क्लासमुळे. असं नाही की याच्या आधी मी काही दुसऱ्या गोष्टी केल्या नाहीत. मी हम्म, मेडिटेशन केलं, किती दिवस झालं काय 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 करते. पण असं कधी ते एक आतून येतं ना आपल्याला. वरून हम्म, वरून करत होती पण आतून माहिती होतं सगळं काही, म्हणजे मी जबरदस्ती करते किंवा करताना वेगळे विचार हे ते असं सगळं असायचं. पण हा क्लास चालू झाल्यापासून मला स्वतःला एक कुठल्या तरी गोष्टीतून फ्रीडम मिळाल्यासारखं वाटतंय. व्हेरी तो गुड. तुम्ही म्हणा आज तुम्ही शिकवलं ते जे हम्म, बहुतेक तो काळ असेल आणि तेव्हा तर मला काय माहिती नव्हतं, मला आत्ता कळलं. हम्म, पण खूप छान वाटतंय सर. आणि तेव्हापासून मी आज पहिल्यांदा वॉकला गेलेली. गुड. मी आता ठरवलंय की मला स्वतःमध्ये चेंजेस हवे सगळ्याच बाबतीत, फिजिकली हम्म, मेंटली आणि सगळ्याच व्हेरी बाबतीत. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर जायचं जायचं मी 6 महिने झालं विचार करते. पण आज म्हटलं जाऊ देत काही झालं तरी चालेल. 15-20 मिनिटं होईना पण 15-20 मिनिटं मी चालून आली, अर्धा तास चालून आली, 1 किलोमीटर सर आज मी. व्हेरी नाईस, आजपासून व्हेरी नाईस. सुरुवात केली. मला नवीन लाईफ जगायचं सर. गुड 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 गुड. थँक्यू, व्हेरी थँक्यू. नाईस. आणि खरंच या थँक्यू क्लासमुळे खूप फरक पडलाय. थँक्यू. मेंटली पण आणि फिजिकली पण आणि स्पेशली इमोशनली. मी तुम्हाला तेच सजेशन देणार होतो माहिती आहे का आता. आणि तुम्ही आधीच सांगितलं की मी जाणं चालू केलं. मी तुम्हाला बस तुमचं बोलणं संपल्यावर मी हेच म्हणणार होतो की तुम्ही कुठली तरी एक हेल्थ ॲक्टिव्हिटी चालू करा. आणि तुम्ही ते ऑलरेडी केलेलं आहे. व्हेरी गुड. ओके, व्हेरी नाईस. कीप डुईंग दॅट. फक्त ती थँक्यू. ॲक्टिव्हिटी सोडू नका, ते करत राहा. दॅट विल डेफिनेटली हेल्प यू अँड दॅट विल डेफिनेटली रेज युअर एनर्जी. ठीक आहे. थँक्यू सो मच. ओके, अजून कोणाला बोलायचं आहे का? अंकिता, बोला अंकिता. कोण आहे अंकिता? नवीन नावं दिसू द्या जरा 2-3. हेलो बोला सर। अंकिता जी. सर मैंने आपका टू बी ऑनेस्ट कंटिन्यू क्लास नहीं किया है, मैंने बीच बीच में ब्रेक करके किया है। ओके मेरी ओके. मॉम कंटिन्यू कर रही थी और हम्म 4 दिन से मैं कंटिन्यू कर रही हूँ और इतने चेंजेस ऑलरेडी है। पहले पॉजिटिव मतलब मेरा हमेशा डिप रहता था, पॉजिटिव रहती थी फिर डाउन फिर पॉजिटिव फिर डाउन। तो हम्म यूजुअली अभी 2-4 दिन से क्या हो रहा है कि जैसे मैं मेरी फ्रेंड के साथ अगर कहीं जा रही हूँ तो हम लोग कन्वर्जेशन भी ऐसे कर रहे हैं कि अगर हमने कोई कार देख ली, मैंने कहा चल अरे यार एक दिन ऐसी हो जाएगा कि हम लोग ना या ऐसी रैंडमली घूमेंगे, मैंने चल ये कार तेरी है ये मेरी, फिर हम हम्म लोग जाएंगे सेम कार में। मतलब कुछ भी रैंडम अगर कोई हाई एंड स्टोर आ रहा है या कुछ भी हम वॉक कर रहे हैं और कोई भी स्टोर्स आ रहे हैं, मैंने कहा चल ऐसे इसमें घूम लेंगे और फिर हम लोग फ्रांस जाके आएंगे, हम कोई गुची का कुछ ले लेंगे। मतलब हम हम्म. प्रेजेंट टेंस में ही बातें कर रहे हैं, जो हम करेंगे को कर रहे कर हैं, रहे हैं हम. कन्वर्ट हो गया है चीजें। तो गुड. ये बहुत ज्यादा चेंज आ गया है और हेल्थ वाइज भी मैं बहुत ज्यादा अप एंड डाउन ही रहती थी, कंसिस्टेंसी मेंटेन नहीं करती थी। बट अब जाके वापस कंसिस्टेंटली मैं वॉक पे जा रही हूँ, चीजें स्टार्ट हुई हैं वापस। आई एम बीइंग पॉजिटिव अबाउट माई सेल्फ गुड गुड और गुड गुड. नेगेटिव बोलना काफी कम हो गया है पहले से। हम्म ऑल थैंक्स टू यू वेरी सर। नाइस. थैंक यू सो मच. कहाँ से है आप?
मैं दिल्ली से हूँ। तो मराठी समझता है आपको? मैं एक्चुअली बॉर्न दिल्ली हूँ, ब्रॉट अप मुंबई नासिक में ज्यादा रही हूँ। अब ओके, वापस दिल्ली आई हूँ तो मैं हाफ महाराष्ट्रनी हो गई हूँ, बीइंग अ नॉर्थ इंडियन। तो मराठी मुझे पूरा समझता है। ठीक है, वेरी गुड, वेरी गुड, थैंक यू, हाँ थैंक जी, यू, थैंक यू सो मच, हाँ थैंक यू जी। फॉर शेयरिंग, वेरी नाइस एक्सपीरियंस. अच्छा। सो इट इज़ वेरी इंपॉर्टंट. देखो, सी, वन मोर थिंग. अभी थोड़ा सा टाइम लेता हूँ आप सभी का, थोड़ा सा वेळ घेतो मी तुमचा सर्वांचा. द ब्रांड डजंट मैटर. देखो, जो BMW के अंदर बैठा है, जो मर्सिडीज के अंदर बैठा है, उसके लिए वो सिर्फ कार है. वो BMW और मर्सिडीज बाहर वाले लोगों के लिए है. आणि मी हे बोलू शकतो, मैं ये अभी इसलिए बात कर सकता हूँ कि मैं दोनों ही ब्रांड में बैठ चुका हूँ, दोनों ब्रांड यूज कर रहा हूँ. सो वो अपने लिए बस एक कार है. दैट डजंट मैटर अ लॉट. वो बाहर वाले के लिए बहुत ज्यादा है. तो उस पे मत जाना कभी. ठीक है, कभी भी ये देखना कि आपको क्या लगता है, आप अंदर से क्या फील करते हो. बाकी कोई बड़ा से बड़ा भी ब्रांड लेके आए तो वो टीन का डब्बा है, फिर वो कुछ काम का नहीं. अगर आप सेटिस्फाइड नहीं हो, अगर BMW के अंदर बैठा हुआ इंसान अगर खुश नहीं है, यू नो, तो कोई फायदा नहीं. और साइकिल पे जा रहे दो लोग अगर है समझो, बट वो फुल एंजॉय कर रहे हैं, जैसे आपने बोला अभी कि हम मॉल में चले गए, हमने ये कर लिया, भले ही आज कुछ नहीं है, बट आप वो फीलिंग को जी रहे हो. दैट फीलिंग विल, यू नो, उन चीज़ों को अट्रैक्ट करेंगे आपके तरफ अपने आप. ओके, दैट इज द थिंग. प्रतिभा मॅडमशी बोलू आपण. सुनीता मॅडमशी बोलू आपण. डॉक्टर सुनीता, बोला. हॅलो सर. हॅलो, नमस्कार. कुठून आहात तुम्ही? नमस्कार सर, मी नांदेडवरून बोलते. हम्म. पण सर तुमचा रोज क्लास करते मी, पण इतका स्लो आवाज आहे की ते हम्म. लिहिणं तर काही होतच नाही, मोबाईल कानालाच लावावा लागतो. बरं बरं, तर तुमच्या मोबाईलमध्ये आवाज कमी असेल, बाकी सर्वांना बरोबर जात आहे. नाही सर, खूप जणांचे मेसेज असतात ऐकू येत नाही म्हणून. नाही नाही नाही, असं नाही होऊ शकत मॅडम. विचारू का आता पण पुन्हा एकदा? काहीच लिहू शकले नाही सर, थोडं थोडं लिहिते आणि बरं कानाला बरं. इतकं म्हणजे आपण अर्धा फूट पण अंतर ठेवलं तरी ऐकू येत नाही. हम्म. काय हरकत नाही, तर यूट्यूबला आपले व्हिडिओ येतात. यूट्यूबला पुन्हा बघून घ्यायचं, पुन्हा ऐकून घ्यायचं. ठीक आहे, यूट्यूब बरं. चॅनलवर पुन्हा ऐकून घ्यायचं. पण ते हम्म? लिहिण्यामध्ये अर्धवट लिहिणं व्हायला आणि कानालाच मोबाईल ठेवावं लागते. काही हरकत नाही. मी नाही काय ते मला काय सांगितलं? वाटते सर, हां, तुम्ही ते कॉम्प्युटरचा म्हणजे कॉम्प्युटरचा रेकॉर्डेड जर साऊंड करत असाल तर त्याच्यामुळे होते का तसं मग? ते मला माहीत नाही मॅडम. मी तर माझ्याकडून फुल आवाज असतो. माझ्याकडून हो आवाज का? फुल आहे, आताही फुल आहे. ओके, अजून काही? सो मी काय सांगितलं, फोकस ऑन पॉजिटिव थिंग्स, डोंट कंप्लेन, बिकॉज कंप्लेंट जितना हम करेंगे उतना वो बढ़ेगा. ठीक आहे जी. सो यू हॅव ऑप्शन. आपके पास, तुमच्याकडे यूट्यूबचा ऑप्शन आहे, यूट्यूबवर जाऊन बघून घ्या पुन्हा एकदा. क्लासेस, सगळे क्लासेस टाकलेले आहेत. ओके, पुन्हा पुन्हा तुम्ही बघू शकता तिकडे जाऊन. ओके, काय हरकत नाही. शिरसाट मॅडमशी बोलू आपण एकदा. बोला. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. मी जो थँक्यू. प्रश्न तुम्हाला परवा केला होता आणि त्यात तुम्ही मला जे मार्गदर्शन केलं त्यानुसार मी थोडं केलं, खूप जास्त नाही केलं, पण त्याचे रिझल्ट मला खूप पॉझिटिव्ह मिळाले. ओके. बाकीचे मिस्टरांकडून फोन कॉल चालू झालेले, वा, मेसेज व्हेरी चालू गुड. झालेले आणि जे आता भेटायला यायचं विचार होते मी दिलेला त्यांची जी लस होती 8 महिन्याची 9 महिन्याची भेटायला यायची विचार करतो की मी येऊ का भेटून म्हणजे कुठे येऊ बगीच्यात देखील का तुम्हाला भेटायला. तर सर हे जे आहे हे फक्त आणि फक्त आपण जे करतो आहोत, तुम्ही जे मला सांगितलं त्याचे सगळं श्रेय तुम्हाला. खूप खूप धन्यवाद. बस थँक्यू, तिच्या थँक्यू. घरी जाऊ आणि नाही करायला लागू बसून मी इच्छा आहे. हे तिला तुम्ही ऑलरेडी ती तिच्या घरी गेलेली आहे असं बघा तुम्ही, असं हो, हो. व्हिज्युअलाइज करा तुम्ही, तशाच ब्लेसिंग सकाळी द्या तुम्ही तुमच्या तिला. आपला क्लास चालू रोज. व्हायच्या अगोदर ते व्हिडिओ करते. रोज सकाळी पण तेच करा. ठीक आहे. दररोज सकाळी ओके, थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच एव्हरीबडी. सकाळचा आपला क्लास चालू आहे. सकाळचा जो क्लास आहे तो 6 ते 6:30 पावणे 7 पर्यंत असतो. तुम्ही जर का तो क्लास मिस करत असाल तर तो क्लास अटेंड करा रेग्युलरली. एक गोष्ट 28 दिवस तरी पाळा. काय निगेटिव्ह आहे, काय होत नाही आहे, याच्यापेक्षा काय होत आहे याच्याकडे थोडंसं लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करा. जबरदस्ती करा, मुद्दाम करा, पण करा.
कि क्या अच्छा हो रहा है. अरे अच्छा कुछ तो हो रहा होगा ना यार लाइफ में. आवाज नहीं सुनाई दे रहा, दिसून तर राहिलो ना मी तुम्हाला. मैं दिख रहा हूँ ना आपको, बस उसी में खुशी मान लो. अरे दिख रहा है यार, बहुत बस बस दाढ़ी वाले बाबा दिख गए आज, बहुत खुश हो गया मैं, खत्म. क्या है बाबा उसमें. सो वो सीखना पड़ेगा. देखो रोना तो इंसान जन्म से सीख जाता है. रोना इंसान जन्म से पैदा होते ही सीख जाता है, लेकिन हंसना उसको सीखना पड़ता है. रडायला तर लगेच चालू करते तू, बरोबर आहे, झाल्याबरोबर, दुनियेत आल्याबरोबर. बट हंसना उसको सीखना पड़ता है. तो वो सीखो मेरे भाइयों और बहनों. ओके. थैंक यू सो मच फॉर बीइंग पार्ट ऑफ दिस प्रोग्राम. लव यू ऑल, टेक केयर एंड गॉड ब्लेस यू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बोलो प्रभु श्री रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. नमो पार्वती पते, हर हर महादेव. थँक्यू थँक्यू थँक्यू. उद्या सकाळी आपण भेटूया ठीक 6 वाजता. ज्यांना 90 दिवसाच्या आपल्या क्लासमध्ये जुळायचं असेल त्यांच्यासाठी एक नंबर आलेला आहे चॅटबॉक्समध्ये, त्याच्यावर तुम्ही लगेच व्हॉट्सअप करा आणि ते तुम्हाला उद्या सकाळी कॉल करून पूर्ण माहिती देतील. ओके. नंबर आहे 7219015130. या नंबरवर तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करा ज्यांना 90 दिवसाचा पाठ बनायचा. मी पुन्हा एकदा सांगत आहे, सीट आहे 21, त्यामधल्या 9 सीट ऑलरेडी बुक झालेल्या आहे. 5,000 तुम्ही आता भरू शकता, 5,000 तुम्ही नंतर भरू शकता. ठीक आहे. जादूचा दगड आज झोपताना शेवटी हातात घ्यायचा आहे रात्री. जे आजचे चांगले मुवमेंट आहेत ते आठवायचे आहेत आणि नंतर त्या मुवमेंटला आठवून थँक्यू म्हणून नंतर झोपायचं आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल. टेक केअर. गॉड ब्लेस यू. धन्यवाद.